काल सगळीकडे देशभरामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना विक्रोळीमध्ये काल एक भयानक घटना घडली आहे, जो ऐकून तुम्हाला सुद्धा मोठा धक्का बसेल। कार्यक्रमादरम्यान विक्रोळीच्या टागोर नगर मधील आंबेडकर नगर परिसरामध्ये एक भयानक घटना घडली आहे। कार्यक्रमासाठी लावण्यात आलेल्या डीजे स्पीकर पैकी एक स्पीकर अचानक कोसळला आणि त्यावेळी खेळत असलेल्या 3 वर्षाच्या चिमुकलीच्या अंगावर थेट पडला। त्यामुळे चिमुकली गंभीर झाली आणि उपचारासाठी तिला रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिथेच तिने प्राण गमावल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय की या कार्यक्रमासाठी बसवण्यात आलेले स्पीकर अचानक तुटला आणि तो खाली कोसळला। त्यावेळेस ती चिमुकली कार्यक्रमाच्या त्या भागामध्ये उड्या मारताना खेळत होती। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। समाजामध्ये मोठा धक्का सगळ्यांना बसलेला आहे। स्थानिक नागरिकांनी या घटनेमुळे हळहळ देखील व्यक्त केली आहे। सुरक्षितता अभावाबद्दल आता पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जाते। या घडलेल्या घटनेमुळे परिसरामध्ये मोठं भीतीचं वातावरण पसरलंय। या अपघातानंतर विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि तपास देखील सुरू करण्यात आलाय। पोलिसांनी सीसीटीव्ही आणि साक्षीदारांच्या आधारे आता पुढील तपास घेण्याचं देखील सांगितलेलं आहे। घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी सांगितलंय की कार्यक्रमाची तयारी सुरू असताना मोठ्या प्रमाणामध्ये स्पीकर्स बसवले होते आणि परिसरामध्ये आनंदाचं वातावरण होतं, मात्र या अपघातामुळे आता परिसरात मोठी शोककळा पसरली आहे। पालक आणि स्थानिकांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सुरक्षा उपाययोजनांची कमतरता याकडे लक्ष देण्याचं देखील सांगितलंय। मात्र या 3 वर्षाच्या चिमुकलीने या कार्यक्रमादरम्यान तिचा जीव गमावला आणि त्यामुळे तिच्या कुटुंबियांवर देखील मोठी शोककळा पसरल्याचं पाहायला मिळतंय।